बाय बाय. गाईज वेलकम बॅक. परत एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहे मी आणि तुमचं खूप 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 स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसाने आपण ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत आणि होप सो की मी रेग्युलर ब्लॉग्स आता कंटिन्यू करेन बनवायला. ट्राय करेन नक्कीच. जसं तुम्हाला माहीत आहे आता माझ्यासोबत बाबू असतो तर त्याच्यामध्ये वेळ जातो, नाही इतके ब्लॉग्स करता येत, नाही इतका मला टाईम भेटत, बट तरी मी ट्राय करत राहीन तुमच्या सगळ्यांसाठी नवीन नवीन ब्लॉग्स करायला. आणि आजचा ब्लॉग यासाठी की आता मी फायनली घरी आली आहे. आपले बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे, अनंत चतुर्थी झाली आहे. मी मम्मीकडे गेली होती बाबूला घेऊन तिथे दर्शनासाठी बाप्पांच्या मम्मीच्या इथे. तर छान तिकडे सुद्धा दर्शन झालेलं आहे आमचं आणि अनंत चतुर्थीला आम्ही छान बाप्पांना निरोप दिला आहे आणि सांगितलं आहे पुढच्या वर्षी नक्की लवकर यायला. तर तुम्ही बघू शकतो डेली रुटीन, माझं डेली रुटीन, मी घर आणि त्याला कसं मॅनेज करते, त्याला कसं सांभाळते हे नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि प्लस माझ्या डिलिव्हरीनंतर मी काय काय गोष्टी माझे डाईट्स फॉलो काय होते, मी स्वतःला कसं मेंटेन ठेवलं ते सर्व काही तुमच्याशी मी शेअर करणार आहे. सो आत्तापासून आपले ब्लॉग्स नवीन स्टार्ट होत आहेत तर तुम्ही नक्की माझा हा चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा. तर हे बघा किती पसारा झालेला आहे बाप्पांचं. मकर इथे आमचं मंदिर, इथे बाप्पा होते आमचे. गणपतीमध्ये मला जास्त ब्लॉग्स नाही बनवता आले बिकॉज बाबूला हँडल करून, घरामध्ये सगळं हँडल करून, सगळं काही मॅनेज करून मला इतकं ब्लॉग्स नाही बनवता आले. तरी थोडेफार ब्लॉग्स जे मी बनवले आहेत, व्हिडिओज केले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तुम्ही बघू शकता याच्या आधीच्या व्लॉग्समध्ये. तर आता मला हे सगळं काही क्लीन करायचं आहे आणि अशा प्रकारे बाबू आता आतमध्ये झोपला आहे आणि अजयसुद्धा झोपलेला आहे आणि मी इथे बाहेर आहे. सो चला आपण आता साफसफाई करायला तयारी करूया. तर बाबू आता आतमध्ये झोपला आहे, अजय कामाला जातो आहे, मूत्र पाळणा लावून देतो आहे अजय. आणि ऑलमोस्ट चहा नाश्ता आमचा झालेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की हे सगळं इथेच राहू दे आणि बाबूच्या इथे जाऊन बस. तर डोंट वरी, मी करेन हे सुद्धा मॅनेज, तू फक्त पाळणा लावून दे कारण की ते मला नाही जमत. मी किचनमध्ये थोडं आवरून घेतलं आहे, थोडं साफसफाई करून घेतलेली आहे. चहा नाश्ता झालेला आहे आमचा. फ्रीजसुद्धा क्लीन करून घेतला मी आणि आमचं बाबू असं झोपलेलं आहे इथे. हां बाय. हां हां हां. तर अजयसुद्धा कामाला गेला आहे, पूर्ण घरामध्ये पसार आहे. तर आता सध्या तरी मी बाबूकडे बसणार आहे बिकॉज त्याचा तो उठायचा टाईम झालेला आहे. थोडं थोडं सामान ठेवता ठेवता बाबूकडे पण लक्ष द्यायचं आहे. त्याचा तो उठायचा टाईम झाला आहे तर मी त्याला डिस्टर्ब नाही करणार. थोडं थोडं सामान भरून ठेवणार आहे, करून घेते आहे. सर्व बॅग्स वगैरे मी पहिलं तर आतमध्ये ठेवते आहे बिकॉज मी हॉल क्लीन करून घेतला तर तो उठल्यानंतर त्याला मी बाहेर ठेवू शकते फ्लोअरवरती, म्हणजे मला काही काळजी नसणार, तो व्यवस्थित असेल. आणि आतमध्ये बेडरूममध्ये बेडवरती असल्यामुळे तो कधी उठेल, कधी पुढे जातो, कधी सरकत सरकत हे घे ते घे करतो, काहीच
भरोसा नसतो, खूप रिस्की आहे बिकॉज त्याने ऑलमोस्ट 7 मंथ कंप्लीट केलेले आहेत आणि आता तो पुढे पुढे सरकायला लागला आहे. तर मी तो जसा उठेल तो काय 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 करतो. मी पूर्ण हॉलमधले बॅग्स वगैरे आहेत ते आतमध्ये ठेवलेले आहेत. झाडू वगैरे मारून घेते, पण आता संध्याकाळ झाली आहे तर मी आता झाडू नाही मारणार आहे. थोड्या वेळाने मी पूर्ण लादी वगैरे पुसून घेणार आहे. तर आणि नंतर पूर्ण चटई वगैरे टाकून तो उठला की त्याला इथे आणून ठेवणार आहे. आणि मग हळूहळू एकदा तो इथे असेल तर मी आतमध्ये कोणतंही काम करू शकते. बघू शकता बॅग्स तर मी ऑलमोस्ट ठेवलेले आहेत. थोडे थोडे सामान मी आतमध्ये ठेवून देते. ते पिल्लू सुद्धा उठलं आहे आमचं. हाय, से हाय बाबू, से हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग झाली बच्चा. चला उठा उठा उठा. आले वा आले वा आले आपले.